मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण येत्या आगामी भागामध्ये असं पाहणार आहोत की इकडे ते जानकीवर तो वकील नाही ते आरोप करत असतो आणि ऋषिकेशवर देखील आरोप करतो. तर ऋषिकेशला म्हणतो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, तुम्ही बायकोची बाजू घेत आहात पोटच्या आईची घ्यायची सोडून, आणि तुम्ही खरं तर एक मुलगा म्हणून कलंक आहात एका आईसाठी. मला लाज वाटायला हवी, तुम्ही बायकोसाठी आईची बाजू घेत नाही आहात आणि तेही या खोटारड्या बाईसाठी. त्यावर त्या जानकीला फार राग येतो आणि रडायलाही येतं. त्यावर ती म्हणते, माझ्यावर काय आरोप करायचे आहेत ते आरोप करा, यामध्ये माझ्या नवऱ्याला घेऊ नका. खरं तर माझा नवरा देवासारखाच आहे, तो अगदी एक आईला समजून घेतो नेहमीच आणि बायको म्हणूनही मलाही समजून घेतो. असा मुलगा भेटणं म्हणजे खरं तर भाग्यच आहे. त्यामुळे तुम्ही मला जे प्रश्न विचारायचे आहेत ते सर्व प्रश्न मला विचारा, माझ्या नवऱ्याला विचारू नका. माझ्या नवऱ्याचा असं अपमान होताना मी पाहू शकत नाही, असं म्हणून ती रडायला लागते. आणि त्यानंतर ती म्हणते, खरं तर माझ्या घरातल्यांची माझ्याविषयीची अशी मतं झालेली आहेत, कारण मध्यंतरी आमचं जरा पटत नव्हतं. त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी राग भरला आहे, पण हरकत नाही, ते माझीच माणसं आहेत, मी त्यांचं मन पुन्हा जिंकून घेईन. पण मला माझ्या आईची काळजी वाटते, कुठे असेल ती, तिच्या काही बरं वाईट तर झालं नसेल ना, असं म्हणून ती रडायला लागते. माझा जीव व्याकुळ होत आहे, तो मात्र फक्त माझ्या आईसाठी. एवढ्या दिवसांनी माझी आई मला भेटली, पण तिचा सहवास मात्र मला लाभला नाही. मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले, तिने माझ्यासाठी अंगाई म्हटली आणि एवढंच काय तर तिने मला खाऊही घातलं. त्यावेळेस मला एवढा आनंद झाला, असं वाटलं मी जगत जिंकला आहे की काय. अगदी नापास झालेला मुलाला पास झाल्यावर कशी खुशी होती, तेवढी आनंदी मी होते. पण सकाळी उठून बघितलं तर काय, माझी आई तिथे नव्हती, माझी आई गायब झालेली होती, असं ती त्या जजला सांगते. तीच भावना जाणवली जसं एखाद्या हरवलेल्या मुलाला त्याची आई वापस भेटती. माझी आई मला अनाथाश्रमामध्ये लहानपणी सोडून गेली होती, पण एवढ्या दिवसांनी ती मला भेटली आणि मला आनंद झाला. मला वाटलं आता माझ्या डोक्यावरचा अनाथ असा शब्द कायमचा पुसून टाकला जाईल. सांगू का, ज्या वेळेस ती मला अनाथाश्रमामध्ये सोडून गेली होती ना, त्यावेळेस माझ्या बालमनावर ज्या जखमा झाल्या होतात त्या भरल्यासारख्या अगदी वाटलं. पण माझी आई माझ्यासोबत फार काळ राहू शकली नाही आणि इकडे त्या ऐश्वर्याने ज्या गुंडांना त्या पार्वतीचं राखणदार म्हणून तिथे ठेवलेलं असतं ते तिला धमक्या देत असतात, इथनं हालायचं नाही, इथेच बसायचं. त्यावर ती म्हणते रडत रडत, प्लीज मला जाऊ द्या माझ्या लेकीकडे, मी थोड्याच दिवसात वापस येईल. तुम्हाला माझी शपथ आहे, माझ्या लेकीची शपथ आहे. तुम्हाला वाटत असेल मी वापस येणार नाही, पण मी खरंच वापस येईल. मी एकदा तिला डोळे भरून बघते, तिच्या तोंडावरनं हात फिरवते, तिला अंबाळते चोंबाळते आणि मी नक्की वापस परत येईल. त्यावर मग इकडे ते जानकी रडत रडत जजला विनंती करत असते, हवं तर तुम्ही मी ह्या कारावासामध्ये राहायला तयार आहे, आजीवन मी इथे राहीन, फक्त तुम्ही माझी आई कुठे आहे त्याचा शोध घ्या. माझी आईला काही झालं तर नाही ना, तिची जीवितहानी तर झाली नाही ना. मला खात्री आहे की माझी आईचा खून झालेला नाहीये, तिला कोणीतरी गायब केलेला आहे, असं म्हणून ती रडायला लागते. आणि त्यानंतर ते जज म्हणतात, पार्वती मी देखील एक आईच आहे. जानकी तू असं रडू नकोस, एक मी आई देखील आहे, बहीण देखील आहे, आणि त्यामुळेच मी इथे एक निर्णय घेतला आहे. पण कोर्टाला अशी भावूक झालेली भाषा नाही तर ठोस पुरावा लागतो. आणि इकडे ते दोघं जण गुंड जेवण करत असतात. ते म्हणतात, आम्ही तुला कुठेही सोडणार नाही आहोत, कारण आम्हाला माहीत आहे एक भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक, ती कसा चकवा देऊन निघून जाते, निसटून जाते. त्यानंतर ती पार्वती फारच रडायला लागते आणि ते जज सांगतात, आम्ही तुम्हाला 24 तासांची मुदत देतो, त्या 24 तासांमध्ये तुम्ही तुमच्या आईला सापडून आणा. आणि त्यानंतर तिला बेल होऊन ती घरी आलेली असते आणि इकडे ओवी म्हणत असते, सांगा ना नाना कधी येईल माझी आई, मी तर आता देवबाप्पाकडे माझ्या आईची प्रार्थना देखील केली. आणि तेवढ्यातच तिला जानकीचा आवाज येतो, बाळा मी आले म्हटल्याला. त्यानंतर ती धावतच तिच्या आईकडे जाते, तिच्या आईला मिठी मारते आणि तिच्या आईचा गोड असा पाग
घेते आणि त्यानंतर ती ऐश्वर्या म्हणते, आता तुला तुझ्या आईला जेवढं भेटायचं आहे तेवढं भेटून घे, कारण नंतर आता 24 तासानंतर तुझी आई पुन्हा जेलमध्ये जाणार आहे. त्यानंतर तिचे हे शब्द ऐकताच ती ओवी पुन्हा रडायला लागते आणि म्हणते, आई तू मला कुठे सोडून जाऊ नकोस. त्यावर ती जानकी तिला समजावते आणि तिला समजावून आणि त्यानंतर ती जानकी ऐश्वर्याला म्हणते, तुला लहान मुलांशी कसं बोलावं याची जराही अक्कल नाही का? त्यावर ती म्हणते, अगं मी काय तिला चुकीचं बोलले, जे खरं आहे तेच सांगितलं आणि तूच नेहमी म्हणतेस ना लहान लेकराला नेहमी खरं बोलायचं. त्यावर ती म्हणते, मी आणखी बऱ्याच काही गोष्टी तुला सांगितलेल्या आहेत त्या तर तू ऐकल्या नाहीस. त्यावर ती म्हणते, तू मला बऱ्या बोलाने सांग माझी आई कुठे आहे? तुम्हाला माहीत आहे तूच माझ्या आईला गायब केलं आहेस. त्यावर ती म्हणते, सौमित्राला आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, हिनेच माझ्या आईला गायब केलेलं आहे. त्यावर ती म्हणते, तू काय खोटं बोलत आहेस? मला माहीत नाही ती खोटारडी बाई रस्त्यावरची कुठे आहे आणि मी का तिला गायब करू, यात माझा काय फायदा? त्यावर ती म्हणते, खबरदार जर तिला रस्त्यावरची बाई म्हणालीस तर ती माझी आई आहे आणि मी माझ्या आईच्या विरोधामध्ये एकही शब्द ऐकून घेणार नाही. आणि इकडे त्या पार्वती तर दोरी सोडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर ती एक दोरी अर्धी ढिल्ली करूनही घेते, पण तिला वाटतं जर मी आता इथनं निसटले तर हे मला अडवतील आणि अडवून कायमचंच ठार करून टाकतील, कारण त्यांना तशी ऐश्वर्याने परमिशनही दिलेली आहे. आणि इकडे ती ऐश्वर्या रडत असते, रडून सर्वांना सांगत असते, आई बघा नाही जानकी माझ्यावर नाही ते आरोप करत आहे. त्यावर सारंग म्हणतो, वहिनी तू माझ्या बायकोला असं बोललेलं मी बिलकुलही खपवून घेणार नाही. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तुझी बायकोला आधी सर्वांची नीट वागायचं शिकव. त्यावर सारंग म्हणतो, तू मला नको शिकव, तुझ्या बायकोने जे पराक्रम केले आहेत ते बघ तू आधी. त्यावर सौमित्र म्हणतो, तू एवढा बदलला असशील असं वाटत नाही, किती दिवस तुझ्या बायकोची वकिली तू करणार आहे सारे दादा. त्यावर तो म्हणतो, त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे आणि असंही तू नाही का जानकी बहिणीचं वकीलपत्र घेतलंयस, तसं मीही माझ्या बायकोची वकिली करणार आहे. तुला काय त्रास आहे, तुला काय करायचंय? त्यावर तो म्हणतो, ह्या घरामध्ये जे चाललं आहे सारंग त्यात तू पडू नकोस. त्यावर तो म्हणतो, ह्या घरामध्ये माझा देखील हिस्सा आहे, त्यामुळे ह्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तर बोलणारच. आणि ती ऐश्वर्या रडते आणि म्हणते, आई ह्या जानकीने असं ठरवलेलंच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मीच दोषी दिसते. त्यावर ती सौमित्रा चिडते आणि म्हणते, खरं तर आता आपल्या घराचं नाव मला बदलून कोर्टाची पाटीच तिथे लावावीशी वाटत आहे. सतत ह्याचं भांडण झालं की त्याचं भांडण इथे सुरू असतं आणि उगाचच त्या बिचाऱ्या ऐश्वर्यावर ती जानकी आरोप लावत असते. हे मला आता बिलकुलही चालणार नाही. त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला धमकावते आणि तिला म्हणते, तू जिथे कुठे माझ्या आईला ठेवलं असशील ना मी तिथनं तिला सापडूनच काढेन. आणि मी तुला आधीही सांगितलं होतं वेळीच तू सुधर, कारण पशुपालाचे सुद्धा जेव्हा 100 अपराध झाले होते ना तेव्हा खुद्द भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा त्याला शिक्षा दिली होती, त्याचे 100 अपराध माफ केले होते. तसंच आता तुझ्या पापाचा घडा देखील भरत आलेला आहे. त्यामुळे तू आता जागी हो आणि गुपचूप स्वतःने केलेल्या चुकांची माफी मागून मोकळी हो आणि माझ्या आईला कुठे ठेवलं आहेस ते तू सांग, कारण एकदा जर मी माझ्या आईला सापडून काढलं तर मात्र तुला कोणीही वाचवू शकणार नाही. असं ती हे सर्व त्या ऐश्वर्याशी बोलत असते. आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो, वहिनी तू काळजी करू नको, आम्ही देखील तुझ्यासोबत आहोत. आम्ही पार्वती काकूंला ती जिथे कुठे असेल तिथनं सापडूनच काढू. आणि इथे बेल वाजते आणि ती पार्वतीला जाग येते आणि तेवढ्यातच ते जे लोक गुंडे तिला राखणदार म्हणून ठेवलेले असतात ते बघतात दार उघडून, तर गोडाऊनमध्ये माल नेण्यासाठी 2 त्या ऋषिकेशने माणसं पाठवलेली असतात. त्यावर ते म्हणतात, काय काम आहे इथनंच सांगा, आत यायची गरज नाही. त्यावर ते म्हणतात, इथे जे बॉक्स ठेवलेले आहेत मध्ये त्यातले 20 बॉक्स आम्हाला घेऊन जाण्याचे सांगितलेलं आहे. त्यावर ते म्हणतात, आम्ही आणून देतो, तुम्ही इथेच थांबा. आणि लगेचच पार्वतीला एक युक्ती सुचते. ती म्हणते, आता हे बॉक्स माझ्या जानकीच्या घरी जाणार आणि मी तिला काहीतरी क्ल्यू देणारच. त्यानंतर ती
त्या रस्सीच्या साह्याने स्वतःची बांगडी तोडून अर्धी बांगडी त्या बॉक्समध्ये टाकते आणि त्या बॉक्सला स्वतःचं रक्त देखील लावते. त्यानंतर ती म्हणते, देवा आता तरी माझी मदत कर, माझ्या पोरीला माझ्यापर्यंत पोहोचव देवा, आमच्या मायलेकीची भेट तूच घडवून आण, हे सर्व आता तुझ्याच हातामध्ये आहे. आणि त्यानंतर इकडे जानकी ही देवाकडे प्रार्थना करत असते आणि तेवढ्यातच त्यांची बेल वाजते. ती जाते आणि बघते तर अर्धी बांगडी त्या बॉक्समध्ये तिला दिसते आणि ती ते बांगडीला पाहताच म्हणते, ही तर माझ्या आईची बांगडी आहे. याचा अर्थ असा की माझ्या आईला त्या ऐश्वर्याने गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेलं आहे तर. आणि त्यानंतर ती एक क्षणही वाया न घालता लगेचच गोडाऊनमध्ये जाते आणि त्या पार्वतीला आवाज द्यायला लागते. पण पार्वतीला मात्र तिला आले काय, मी इथे आहे असं काहीही म्हणता येत नाही, कारण तिच्या तोंडामध्ये एक मोठा रुमालाचा गोळा कोंबून ठेवलेला असतो. त्यानंतर ती एक बॉक्स तिथं पाडते आणि ती पार्वती तिथनं जाते साईडला, पण तिला पार्वती काही दिसत नाही. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा.